नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आता 10 वाजत आलेत आणि मी तयार झाले, मस्त सगळं काम आवरलंय आणि तयार होऊन आता आम्ही नर्सरीमध्ये निघलोत। तर फौजी साहेबांच्या मित्रांनी 10-12 बादल्या चांगल्या कलरच्या दिलेल्या ना, मोकळ्या झालेल्या। तर त्या घासल्यात काही रात्री आणि काही घासायच्या राहिल्यात। तर ते कलर साफ करावा लागतो, मग झाडं लावावं लागतात ना, नाहीतर खराब होते त्या कलरचे नी, त्यामुळं। तर त्या बादल्यात 10-12 आणि त्यानंतर फौजी साहेबांनी ऑनलाईन पण काही कुंड्या मागवलेल्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये पण आता बरेचसे झाडं लावायला लागणार आहेत ना। तर फौजी साहेब म्हणले आपण आता आज नर्सरीतून जाऊन येऊ। तर मला खरंच खूप छान वाटते। मला म्हणजे कोणी काही नाही दिलं तरी चालेल, पण मला झाडं म्हणलं की खूप छान वाटतं। फौजी साहेब काय बोलले, आज मला थोडासा टाइम आहे तर आपण नर्सरीमध्ये जाऊन येऊ चल। तर आम्ही नर्सरीमध्ये निघलोत आज। तर हां, त्या कुंड्या ऑनलाईन मागवल्या होत्या ना मी, काल संध्याकाळी त्या पण आल्यात। तर त्या पण मी तुम्हाला कुंड्या दाखवते कशा आहेत काय। अनबॉक्सिंग केलंच नाही मी त्याचं अजून। आकाश आणि राजू झाडं लावायला माती टेरेसवरती नेतात खालीहून। तर आता फौजी साहेबांनी ज्या ऑनलाईन कुंड्या मागवल्यात ना, तर त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते मी तुम्हाला। तर ह्या कशाला मागवल्यात, पांढऱ्या कुंड्या आहेत, तुम्ही बघू शकता। असा कलर पांढरा आहे आणि खूप छान साईज, म्हणजे साईज पण त्याची मीडियम आहे आणि डिझाईन तर खूप छान आहे। तर ह्या मागवल्यात फौजी साहेबांनी, जे लिली प्लांट असतात ना, पीस लिली, त्यानंतर छोटे छोटे स्नेक प्लांट, असं आपल्याला इंडोर आतमध्ये ठेवायसाठी पण। तर सध्या तर छान असे झाडं ग्रो होण्यासाठी फौजी साहेब आपले जे ग्रीन नेट लावलेले ना टेरेसवरती, तिथं सावलीलाच लावून ठेवणार आहे ते झाडं। पण छान रोपले ना ते, मग आम्ही आतमध्ये घरात आणणार आहेत हॉलमध्ये। हे पहा किती छान कलर आहे याचा, ती डिझाईन अशी असं डायमंड शेप सारखं आहे आणि पांढरी आहे आणि चांगली म्हणजे खोल रुंद आहे, निबार पण भरपूर आहे। हे पहा, तर इंडोर झाडं लावण्यासाठी आम्ही ह्या कुंड्या मागवल्यात ना, तर ह्या कुंड्यांच्यात आम्ही काय काय लावणार आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। त्याआधी आम्ही आता नर्सरीमध्ये जाऊन येतो सगळ्यात आधी। राजू, दरवाजा घे बोलावून आणि दोघं चहा करून प्या। माती वाहिली आकाशने त्यांनी वरती, दोघांनी म्हणले आम्ही लय थकलोय आता, आम्ही चहा करून पितो दोघं। तर त्याला म्हणलं चहा करून प्या दोघं आता। आणि फौजी साहेब मी निघलोत नर्सरीमध्ये। तर जाता जाता फौजी साहेबांची इथं मित्र येते, तर त्यांची इथं छोट्या आवळ्याचं झाड आहे। तर छोटे आवळे आणावं म्हणलं मोरावळं करायला। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते ना की ताई मोरावळ्याची रेसिपी दाखव, तर म्हणलं छोट्या आवळ्याचीच रेसिपी दाखवते मी तुम्हाला आता। मोठे आवळे काही अवेलेबल झाले नाही, मला कुठं मिळालेच नाही, आमची तर बाजारामध्ये पण मिळाले नाही, त्यामुळे म्हणलं चला आता छोटेच आवळे घेऊन येऊ। हा पोदरचा रोड किती मोकळा होता पहिला ना, सगळं सगळं भरलंय। तर मंडळी हे बघा, छोट्या आवळ्याचं झाड हे। तर बघूया आपण कसे आहेत काय, असं स्टार सारखं त्याचं आवळा असतं नाही। हा वय तुमचा छोट्या कुठे गेला? तब्येत बरी नाही आहो, सगळ्यांची सर्दी जाम आहे। अरे बापरे, पा छत्रीने काढावं लागत, मी तर फर्स्ट टाइम पाहिलंय। फुटतात हा। तर मंडळी हे पा, आवळ्याचा एक फोटो मी कोपऱ्यामध्ये लावते। तर असा आवळा आहे, त्याचा छोटा आवळा आहे स्टार सारखा, पण खूप भारी लागतोय खायला। तर ह्या आवळ्याची साईज थोडीशी छोटी आहे, त्यामुळं ते काढायला थोडी कसरतच आहे बरं का, पण खायला खूपच भारी लागते। म्हणजे हा ओरिजिनल गावरान आवळा आहे का? ओरिजिनल मनानी आम्हाला माहित पण नव्हतं ते आवळ्याचं झाड आहे म्हणून। मग ते एक शेजारी आले असेच माझ्याकडे, म्हणे कशाचं झाड, म्हटलं आम्हालाच नाही माहिती कशाचं आले, म्हणून ठेवलंय आपण सावली। आवळ्याचं झाड म्हटलं, अहो नाही हो आवळ्याचं झाड ते असं असतं, म्हणे नाही नाही गावरान आवळ्याचंच आहे। मग त्यांनी छोटे छोटे आवळे आले होते, त्यांनी दाखवलं आम्हाला ह्या आवळेत म्हणून। तेव्हापासून झालं का ह्या आवळे परवा दिले त्यांनी त्यांच्या एका मित्राला काढून। हा वय,
तर सुपेकर भाऊचे त्यांच्यातून आम्ही आवळे घेतले, चहा घेतला, त्यांनी चहा केला होता ताईंनी. तर चहा घेतला आणि आता आम्ही निघलोत नर्सरीमध्ये. आता नाही मध्ये थांबायचं, आता नाही मध्ये थांबायचं, आता डायरेक्ट नर्सरीमध्ये जायचंय झाडं घ्यायला. तर चला. फौजी साहेब म्हणते तुला वडापाव खाऊ घालतो ना. हे बघा झाड किती छान वाटते, फुलांचे बोगनवेल लावलेले, मस्त वाटते ना. तर हे पहा, आमच्या इथला हा जकस वडापाव फेमस आहे ना. तर फौजी साहेब थांबले तिथं वडापाव घ्यायला आता. आणि हा नगर पुणा हायवे रोड. तर हे बघा, फौजी साहेबांनी वडापाव आणलाय मस्त खायला. गाडीमध्येच खाऊ म्हणले आपण आता, गरम गरम. हे पहा गरमच आहे. तर हे पहा आवटी नर्सरी इथं. तर आम्ही आलो आता नर्सरीमध्ये. चला. खूप छोटे छोटे लावले तर यांनी पूर्ण चेंज केले नर्सरीमध्ये, है ना. ते लई माती पहा बरं, हा ना. सफिशियंट आहे ना. कशासाठी पाहिजे होतं मला? बाय बाय बाय. वाव, गुलाबाची झाडं कसले भारी आहेत ना. मस्त. आता झाड मला निवांत घेऊ द्या बरं का, घाई नका करू. तर असं मी काय बोलते, कारण आपल्या बऱ्याचशा ताईंना, मावशींना, माझ्या मैत्रिणीला माहिती आहे फौजी साहेब सारखं घाई करत असतात. कुठं गेलं ना, चल लवकर चल लवकर, आवर लवकर, असं करतात. आणि झाडं घ्यायचं म्हणलं ना, मला पाहून त्याचं फुल व्यवस्थित आहे का, त्याच्या फांद्या व्यवस्थित आहेत का, झाड व्यवस्थित आहेत का, त्याचं क्वालिटी छान आहे का, असं म्हणजे व्यवस्थित पाहून घ्यायचं असतं. आणि फौजी साहेबांनी असं घाईघाई केल्यानं मला खूप राग येतो. त्याच्यामुळे त्यांना आधीच म्हणलं, मला झाडं घ्यायचेत ना, मला निवांत घेऊ द्या, घाई नका करू. तर ते म्हणले, घाई घे बाई, तुला काय घ्यायचे ते घे आणि निवांत घे, मी काही घाई करत नाही, मी तोपर्यंत बाकीचे झाडं पाहून येतो, तू झाडं घे. मग मी झाडं पाहत बसले. हे पहा, त्याचं फूल कसं आहे, काय भरीव आहे का, असं म्हणजे व्यवस्थित पाहून घ्यावं लागतं ना. तर झाडांना ह्या दिवसात चैत्र पालवी फुटते ना, तर झाडं खूप छान होते. आणि त्यातल्या त्यात ह्या दिवसात गुलाबाला खूप फुलं येत असतात. माझ्या टेरेस गार्डनवरती 2-3 गुलाबाचे झाडं लावलेले आहेत ना, त्याला इतके फुलं आलेत, इतक्या कळ्या आल्यात ना, म्हणलं आता 2-4 प्रकारचे पुन्हा गुलाबाचे झाडच नाही वाटत टेरेसवरती छान येतात. तर असे गुलाबाचे फुलं फुललेले आहेत ना, तुम्ही बघू शकता. त्यामुळं काय होतं, आपल्याला ते फूल कसं आहे काय व्यवस्थित पाहून घेता येतं. आणि त्याला फुलं नसले ना, मग अंदाजेच आपल्याला ते गुलाबाचं झाडं घेऊन जावं लागतं. तर असं फुलं फुललेले होते, त्यामुळे मी व्यवस्थित पाहून घेत होते. तर 3-4 प्रकारचे मी गुलाबाचे फुलाचे झाडं घेतले आणि एक बटन गुलाब घेतलं. तर पिंक कलरचं बटन गुलाब होतं माझ्याकडं, काश्मीरी गुलाब पण म्हणतात त्याला. तर लाल कलरचं एक घेतलं मग मी. तर असे 4-5 गुलाबाचे झाडं घेतले.
तर JCBने त्यांच्या मातीचं काम चालू होतं ना, मातीला ते पलटी मारत असतात महिने 2 महिन्यातून, तर ते आवाज येत होता ना JCBचा खूप, त्यामुळे मी ओव्हरव्हॉइस करते. तर झाडं घेतले. त्यानंतर मग ते छोटी काय ट्रॉली असते ना, त्याच्यामध्ये झाडं टाकत होते फौजी साहेब आणि ते एक भैय्या होते ते. आणि आम्हाला ते गाडीजवळ झाडं घेऊन जायचे होते. तर घरी गेल्यानंतर लावल्यानंतर तर झाडं मी तुम्हाला दाखवणारच आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते आता 4-5 गुलाबाचे झाडं घेतले. एक काहीतरी करंजीचं काहीतरी असं म्हणजे काहीतरी नाव आहे त्याचं. ते खूप हिरवंगार मस्त राहतं. तर 2 झाडं लावलेली आम्ही टेरेसवरती. तरी पण अजून एक घेतले मी. त्यानंतर रातराणीचं एक झाड घेतलं, कारण हिरवंगार मस्त राहतं आणि त्याच्या फुलांचा वास खूप छान येतो. तर रातराणीचं झाड मी पहिलं खाली आपल्या गार्डनमध्ये लावलं होतं. त्याला इतके फुलं यायचे ना, संध्याकाळी सगळ्या गार्डनमध्ये वास सुटायचा घरासमोर. खूप मस्त वास यायचा त्याचा. पण फौजी साहेबांना कोणीतरी सांगितलं, की त्याच्या वासाने म्हणजे इचोकाटा जवळ येतात, भीती वाटते. त्यामुळं ते काढून टाका. मग फौजी साहेबांनी काढून टाकलं होतं. पण आता टेरेसवरती लावायचं ना, टेरेसवरती भीती नाही कशाची इचोकाट्याची. त्यामुळे आम्ही टेरेसवरती लावण्यासाठी एक रातराणीचं झाड पण घेतलं आणि एक हळदी कुंकाचं झाड म्हणून आहे. तर त्याला पिवळे आणि लाल फुलं येतात. तर ते मला खूप आवडलं. म्हणलं एक नेऊन पाहावा, चांगलं जर आलं तर नंतर मग अजून घेऊन जाता येतील. तर ते घेतलं मी आणि रोजमेरीचं झाड मिळालं मला. तर रोजमेरीचं झाड पण घेतलं मी. त्याचे खूप फायदे असतात आपल्या केसांच्यासाठी. त्यानंतर त्याचा चहा करून पण पितात. तर असं बरेचसे फायदे आहेत ना त्याचे. तर एखाद्या व्हिडिओमध्ये स्पेशली मी तुम्हाला सांगन त्याचे काय काय फायदे आहेत ते. मी वाचलं होतं असं आणि भरपूर व्हिडिओ पाहिले होते मी. तर मला ते दिसलं रोजमेरीचं झाड ना, तर ते पण घेतले मी. तर फौजी साहेबांनी त्या भैयांनी सगळे झाडं डिकीमध्ये टाकले आणि आम्ही निघलो आता पुढं. तर हे बघा मंडळी, आलो आम्ही घरी आता. हे पाण्यात ठेवावं लागेल बरं का, झाड ते सुकल्यावर झालेलं आहे पलीकडलं. तेवढे झाड आणलं पाहिजे गाडीतून. राजू, गाडीतून मला झाड आणू लागा. हे झेंडूचे रोप वर लावा लागतील बरं का. हे काय तेच झालेत ते. चल रे भाऊ, तेवढे झाडं घेऊ लाग गाडीतून. अरे वा, हे पारिजात आता किती भारी फुटले ना कटिंग केल्यावर. हिरवगार झाले. जास्वंद तर बाप रे मस्त झालेत एकदम. सावलीला ठेवा, संध्याकाळी लावूया ना आता. ठेव. संपले का? तर हे बघा गुलाबाचे भरपूर झाडं आलेत. 3, 4, 5, 6 आहेत का गुलाबाचे? 6 गुलाबाचे झाडं आहेत. तर गुलाबाची झाडं छान मिळाले त्याच्यामुळे 6 आणलेत. ही एक रोजमेरी पण आणली मी आणि रातराणी पण एक आणली वरती लावायला. सावलीला ठेवा, तर संध्याकाळी लाव, थोडंसं ऊन उतरल्यावर आहे ना. चला आराम करा चला. आता बघा या कलरच्या बादल्या आहेत ना, कालपासून पाण्याने भरून ठेवलेल्या आहेत सगळ्या. तर पाण्याने का भरून ठेवल्यात, कारण तो कलर आहे ना बादलीला असा कडक झालेला आहे बादल्यांना. त्यामुळे पाण्याने भरून ठेवले की तो कलर थोडासा असा ओलसर होतो आणि पटकन निघला जातो. तर बादलीचा कलर काढल्याशिवाय झाड लावायचं नाही. नाही तर मग ते कलर म्हणजे एक केमिकलच आहे ना, तर त्यांनी झाड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी आतून पण सगळा कलर काढलाय बादलीचा आणि बाहेरून ते खराब दिसतंय ना थोडंसं असा कलर वगैरे सांडलेला, ते पण थोडंसं असं आपटून काढते तर ते निघलं जाते. म्हणजे त्याला कलर द्यायचा आम्हाला बादल्यांना नंतर, तर तो कलर छान बसला जाईल बादल्यांना. त्यामुळे ते बाहेरून असं कलर लागलेला तो पण मी थोडंसं खरडून काढला. तर सगळ्या बादल्या आहेत ना त्यांना मी नंतर कलर देणार आहेत एक सारखा, म्हणजे छान वाटन ते. तर आपण जे झाडांच्यासाठी ग्रो बॅग मागवतो, कुंड्या आणतो, तर कुंड्या आणि ग्रो बॅगपेक्षा पण ह्या कलरच्या बादल्या तर इतक्या निबर असतात ना, तर त्या अजिबात खराब होत नाही. उन्हाने सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण जे कलरवाले असतात ना, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात, तर त्यांच्याकडून असं स्वस्तात ते देतात. तर त्यांच्याकडून आणल्या तरी पण चालतील. तर आम्ही तर फौजी साहेबांच्या मित्राकडूनच आणल्यात, त्यांनी आणून दिल्यात. अशा कलरच्या बादल्या मोकळ्या झालेल्या तुम्हाला कुठून मिळाल्या तर तुम्ही नक्की घ्या आणि त्याच्यामध्ये झाडं लावा, खूप टिकतात. कुंड्या तरी काही दिवसांनी उन्हाने खराब होऊन जातात, पण ह्या बादल्या अजिबात खराब होत नाही. तर असे छिद्रे पाडावे लागतात त्याला, पहा असे बुडाला
छिद्र पाडायचे भरपूर आणि त्याच्यामध्ये खडे टाकायचे मोठाले, म्हणजे ते मातीने छिद्र बंद होणार नाही आणि जास्तीचं पाणी असतं ना त्याच्यामधून ड्रेन होऊन जातं. त्यामुळं काय होतं, आपले झाडं खराब होत नाहीत. किंवा आपल्याकडे ते जुने सुगड असतात, जुने माठ असतात, ते फोडले ना त्याचं खापर असतं पहा, ते खापरसुद्धा असं पालथं घालायचं ह्या छिद्र्यावरती आतून बादलीमध्ये आणि मग माती भरायची आणि मग झाड लावायचं. तर खूप छान झाड येतं. आणि बादली मोठी असते ना त्याच्यामुळे झाडाला स्पेस पण मिळतो. तुम्ही बघू शकता असे छिद्रे पाडलेत फौजी साहेबांनी शोल्डर मशीननी. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही खडे टाकणार, माती घालणार आणि मग झाडं लावणार आहेत. तर सोनचाफ्याला पहा फुलं आलेत मस्त. मी ना वास कसं काय येतोय, मी फुलं पाहिलीच नाही, इकडं झाडाकडं ध्यानच दिलं नाही. तर वास म्हणलं येतोय, खूप छान फुलं आले असतील. पाहायला आले तर 2-3 फुलं आलेले आहेत सोनचाफ्याला, हे पहा. आणि त्याच्या आधीचे पण मी असं जे फुलं आलेले आहेत ना ते सोडून दिलेले आहेत बीसाठी. तर 1-2 ताईंच्या कमेंट होते की ताई त्याचं बी धरा आणि त्याचं झाड तयार होतं आहे की पहा. तर मी ते बी तसंच ठेवलं आहे. पण हे पहा मस्त असं फुल उमललेलं आहे. इथे खाली एक उमललं आहे आणि वरती झाडाच्या शेंड्याला एक उमललं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं फुल उमललेलं आहे. याचाच वास येत होता सगळ्या टेरेसवरती. मला वाटलं कशाचा इतका छान वास येतोय. तर आता घरासमोर मी काय करते, जे खडे असतात ना मोठे खडे, तर ते खडेही वेचून घेते. म्हणजे असे बरेचसे गोळा केलेले होते आम्ही. तर मी दारासमोर असं झाडते ना, तर रोडची मोठाली खडी आहे ना अशी मी गोळा केलेली एका जागेवर. तर तीच भरून आणते टेरेसवरती. म्हणजे जे झाडं लावायचे आहेत ना, तर बादलीमध्ये जे छिद्र पाडलेले आहेत ना त्या छिद्रांच्यावरती मला ते खडे टाकायचे आहेत आणि मग माती भरून झाड लावायचे. त्यासाठी मी खडे आणायला खाली गेले होते. आणि हे पहा माती राजूनी आणि आकाशने सकाळी वरती आणून टाकली टेरेसवरती. आता फौजी साहेब त्याच्यामध्ये खत टाकीत आहेत. तर आम्ही फौजी साहेबांच्या मित्राच्याकडे गेलो होतो ना, त्यांना बचत गटाचं काहीतरी खत मिळालं होतं. तर तेच खत फौजी साहेब याच्यात घालतात, आता मिक्स करतात आणि झाडं लावतात ह्याच मातीमध्ये. तर ते खत मी पाहत होते ना व्यवस्थित त्या खतामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे. तर मला असं जाणवलं त्या खतामध्ये शेण आहे, असं म्हणजे व्यवस्थित शेणखत तयार झालेलं आहे ते खत आहे. आणि राख पण आहे अशी, म्हणजे आपण म्हणजे झाडांचे लाकडं वगैरे जाळलेले असं राख पण मला जाणवली त्या खतामध्ये मिक्स केलेली. तर असं खत होतं. तर फौजी साहेब त्या मातीमध्ये मिक्स करत होते. आणि हे चाफ्याचं झाड इकडं लावलं होतं ना, तर याला इतकी मोठाली फुलं येतात ना चाफ्याचे. दुसरीकडं पहिलं लावलेले ना तर त्याला फुलं थोडेसे छोटाले येतात, पण याला खूप मोठाली फुलं येतात. तर मला असं मी टेरेसवरती आले ना केसामध्ये 1-2 फुलं लावत असते, खूप भारी वाटते. तर मस्त फुटलं हे चाफ्याचं झाड पण. आता ते काय घालता खडे. तर मंडळी हे बघा, आपल्या घराच्या समोर गोळा करून मी खडे आणलेत. खडे टाकायचे खाली तळाला, म्हणजे ते छिद्र बंद होणार नाही मातीने आणि पाणी ड्रेन होत राहील. मग हे पहा असे खडे टाकायचे. चालतंय लाल लाल मस्त. परफेक्ट आहे ना. माती काढा थोडी साईडला करा, थोडी लय उंच पण नका, म्हणजे ते लय उंच येतं. ते पहा खाली किती छान फुटलंय ना. ते खालचा कोंब काढून टाका तो गावराने कलमच्या खालून. हा थांबा मी दाखवते. हे गुलाबाच्या झाडाखालून हा कोंब आलेला आहे ना, तर हा गावरान असतो. हा तोडून टाकायचा असतो, नाही तर वरती फुलंच नाही येत. तोडून टाका ते. हा छान फुल आहे बरं घ्यायचं. हे पहा मस्त हे झाड आणलंय आज. थोडंसं टाकतात अजून. मस्त.
आकाशने आणले झाडावर. अजून राहिले. हा हा येलो कलर पण भारी बरं का, खूप मस्त वाटतं रे. लाल पिवळं नका करू. बरं वरच झालं. हा थोडंसं वरच झालंय ते, राहू द्या खालीच थोडं. हे भारी बरं का, आहे की नाही, फुटल्याला पण छान आहे ते. आता गुलाब आहेत ना, एक याच्यावरच ठेवा बाकड्यावर. हा इकडे एक तिकडे एक नका करू. 3 गुलाब आहेत ना, देऊळ याच्यात लावून लावा लावा, काय नाही होत. मोठी असं का लहान असं, त्याला काय होते, बादलीच आहे ती. हा त्याला छिद्र पाडून त्या लावून. फुल पाणी घाल त्याला. वा ज्यांना पाणी नाही जरा चालता जाता एवढं काम आवडत. ज्यांना कमी आहे ना त्यांना घालून राहिलं. खाली बस माती, ही माती बस. ऐका सर, तर मंडळी बरेच झाडं लावून झाले, खूप थकल्यासारखं झालं. म्हणलं आता जेवढे झाडं लावून झालेत ना तेवढे तुम्हाला दाखवावा. तर हे पिंक कलरचा गुलाब, लाल कलरचा बटन गुलाब, मग काश्मीरी गुलाब पण म्हणतात त्याला, आणि हे ऑरेंज कलरचा, लाल कलरचा, पुन्हा लाल कलरचा आणि येलो कलर, असे 6 गुलाब घेऊन आले मी नर्सरीमधून. तर पहिलं मी का नव्हते आणत गुलाबाचे झाडं एवढे. खालच्या गार्डनमध्ये एकच होतं, कारण कितीही लावले ना तर ते व्यवस्थित येतच नव्हते. ते कशामुळं, कारण आम्ही त्याला बोरचं पाणी द्यायचं, असं म्हणजे कळतच नव्हतं की ते झाडं का बरं येत नाही. थोडे दिवस चांगले राहतात आणि त्यानंतर लगेच ते पुन्हा खराब होतात. तर ते बोरच्या पाण्यामुळं ते येत नव्हते खाली. तर शक्यतो ह्या झाडांना, गुलाबाच्या झाडांना आहे ना, बोरचं पाणी जमत नाही असं मला वाटतं. तर आता टेरेसवरती आम्ही गुलाबाचे झाडं 2-3 लावले होते ना आधी, त्याला इतकी भारी फुलं येतात ना, आणि फुटलेत पण छान. आणि बाकीचे झाडं पण म्हणजे जे खाली येत नव्हते ते आम्ही टेरेसवरती लावले ना, तर ते खूप छान आले. त्यामुळं मग ते आम्ही वरती पण काही टेरेसवर लावलेत आता. तर कसं आहे ना, आम्ही टेरेसवरती एक पाण्याचा पॉईंट काढलेला आहे ना, तर ते गोड पाण्याचा पॉईंट आहे. गोड पाण्याची जी टाकी ना वरती, मुळा डॅमचं पाणी, तर ते पाणी देत असतो आम्ही टेरेसवरच्या झाडांना. आणि खाली जे झाड आहेत ना आपले पाम ट्रे वगैरे सगळे, तर त्याला मी बोर चालू करून बोरचं पाणी देत असतो. तर त्यामुळं आम्हाला थोडा फरक जाणवला. म्हणलं बोरच्या पाण्याने ना, छोटाली झाडं असतात ना जास्त, तर त्याला फरक पडतो बोरच्या पाण्याने. मोठाले जे असतात ना पाम ट्रे, त्याला काही फरक पडत नाही. त्यामुळं आम्ही छोटाली झाडं आता टेरेसवरतीच लावलेत. तर गोड्या पाण्याने छान ते ग्रो झालेत आणि मस्त येतात. आता गावाकडं मस्त बोर येतं, पण त्यांनी फरक कसा पडत नाही झाडांना, कारण गावाकडं गोडं पाणी असतं बोरला पण. आमच्या इकडं कसं थोडंसं खारट पाणी आहे ना बोरला, त्यामुळं त्यांनी फरक पडत असेल बहुतेक, मला असं वाटतं. तर आम्हाला थोडंसं जाणवलं, त्याच्यामुळे मी बोलते. कारण जसा भाग बदलन तसं पाणीसुद्धा बोरचं वेगवेगळं असतं. आमच्या इकडं खारं पाणी, काही ठिकाणी गोडं पाणी. आमच्या इकडं जेवढे बोर आहेत ना, तर सगळीकडं गोडच पाणी असते बोरला. आता जे पांढऱ्या कुंड्या मागवल्या होत्या ना ऑनलाईन, तर त्याच्यामध्ये मी हे इंडोर झाडं लावायला लागले, रिपोर्टिंग करते त्यांची. तर पहिल्या खूप छोट्या छोट्या कुंड्या होत्या ना त्या इंडोर झाडांच्या, तर त्या थोड्याशा मोठ्याले करते. या पांढऱ्यामध्ये लावले की त्यांना छान स्पेस मिळेल झाडांच्या मुळांना पण, आणि ते छान ग्रो होतील. त्यामुळे मी हे पांढऱ्या कुंड्यांच्या झाडं लावते आता. आणि स्नेक प्लांट पण मला 1-2 याच्यामध्ये लावायचे आहेत हॉलमध्ये लावण्यासाठी.
आता फौजी साहेबांनी ज्या मोठ्या बादल्यांच्या झाडं लावायचे होते ना ते लावले आणि छोट्याल्या कुंड्यांच्या जे झाडं लावायचे आहेत ना तर ते म्हणले की तू लाव, बाकीच्या झाडांचं मी पाहतो दुसरीकडं. तर मी बसले मग झाडं लावत आणि झाडं लावल्यानंतर हे फौजी साहेबांनी जे इंडोर झाडं आहेत ना ते ग्रीन नेट खाली तिथं ठेवत होते सावलीला. कारण झाडं ह्या दिवसात उन्हाळ्यात ग्रो व्हायचे म्हणलं ना तर ते असं थोडं सावलीलाच लागते, छान येतात. उन्हाळ्यामध्ये ते खराब होऊन जातात. तर मी बाकीच्या कुंड्यांच्यामध्ये झाडं लावत होते, झाडांच्या रिपोर्टिंग करत होते. तोपर्यंत ह्या पांढऱ्या ज्या कुंड्या आहेत ना आधीच्या आत्ताच्या, फौजी साहेब म्हणले मी त्या थोड्याशा पुसून काढतो म्हणजे छान वाटन. तर सगळी मातीच झाली टेरेसवरती, कारण आम्ही टेरेसवरतीच माती आणली आणि झाडांची रिपोर्टिंग करतो. आणि जे हँगिंग बकेट आणलेत ना त्याच्यामध्ये पण वेल लावत होते मी आणि आकाश राजू पण मला मदत करत होते. आणि हे पहा कॉईन प्लांट अजून एका कुंडीमध्ये होतं ना तर ते मी काढले कुंडीमधून, आखा म्हणजे गट्टूच काढलाय आणि त्याला कट करून व्यवस्थित त्याचे वेगवेगळे भाग करून मी असं हँगिंग बकेटमध्ये लावत होते. तर कॉईन प्लांटच्या मुळ्या कशा असतात, जसं कमळाच्या मुळ्या गोल राऊंडमध्ये अशा फिरतात ना गमल्याच्या आतून, तसंच ह्या कॉईन प्लांटच्या मुळ्या येतं. एक मुळी असली ना ती गोल राऊंडमध्ये अशी वाढत जाते आणि गोल फिरती. तर तसंच आहे, कट करून ते व्यवस्थित घ्यावं लागतं. त्याविषयी फौजी साहेबांना मी रिपोर्टिंग करायला सांगितलं आणि त्या झाडाची त्यांनी सगळ्या अशा मुळ्या वेगळ्या केल्या होत्या. एक म्हणजे मुळी त्यांनी वेगवेगळी केली होती, एक पण ते व्यवस्थित कटिंग राहिली नव्हती. त्यामुळं ते व्यवस्थित लावावं लागतं. आणि हे 6 आपले गुलाबाचे झाडं आज आणलेले असे बादल्याच्यात लावले, तुम्ही बघू शकता. गुलाबाची झाडं असे एक लाईनलाच म्हणजे एक ठिकाणीच चांगले वाटतात. ते इकडे एक ठेवलं तिकडे एक ठेवलं असं चांगलं नाही वाटत. त्यामुळं आम्ही एकच लाईन बनवली अशी गुलाबांची आणि इथं ठेवलेत. तर पहिले 3 झाडं आहेत ना गुलाबाच्या टेरेसवरती, तर ते चूल मांडलेली ना आपण, तर चुलीजवळ येते तसेच ठेवलेत तिकडं, ते वेगळेच ठेवलेत. आणि हे नवीन लावलेले ते वेगळेच ठेवलेत. तर हे पहा, जी आपली भिंत आहे ना घराची ती खूप रुंद आहे ना, त्याच्यावरती आम्ही कडापा टाकलेला आहे पहिलाच. तर त्या भिंतीवर आम्ही ह्या झाडांच्या बादल्या ठेवल्यात आता. आणि बाकीचे जे हँगिंग बकेट आहेत ना त्याच्यामध्ये वेल लावलेत ना मी, तर ते पण असे खाली ठेवलेत. ते पण ग्रीन नेटमध्ये आतमध्ये आता हे रोपायला ठेवू आणि रोपले का 2-4 दिवसांनी मग ते लटकून देऊ आपल्या जे ग्रीन नेट लावले ना वरती त्याला. आणि रबराचे झाडं, इंडोर झाडं ते आतमध्ये ठेवलेत. तर ते पण छान आलेत, मस्त होतील आता ते 4-5 दिवसात रोपतील. आणि मुलांनी ते चाफ्याचे 2-3 फुलं काढून माझ्या केसात लावलेत. आणि 2-3च वांग्याचे झाड आहेत, पण त्याला इतके वांगे येतात ना 2-4 दिवसालाच ते भाजीला निघत आहेत. त्याच्यामुळं वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय ना, म्हणलं आता लवकर काढायचीच नाही, भरतासाठी मोठाले वांगे धरायचे. त्यामुळं मी 7-8 दिवस झाले, चांगले 6-7 दिवस झाले असतील वांगेच काढले नाही. तर ते खूप मोठाले वांगे झालेत भरतासाठी, तर तेच काढून घ्यावं म्हणलं आता, नाही तर त्याच्यामध्ये बी तयार होईल. तर भरपूर वांगे निघले भरताचे वांग्यांना. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.